नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर कविता आलेला आहे त्याचं नाव काय? सोहाद्र सोमनस्य. काय आहे? सोहाद्र सोमनस्य. आणि या कविताचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिला आपण बघणार आहे कवी यांचा परिचय. काय बघणार आहे? कवी यांचा परिचय. तर चला बघून घ्या. झहीर कुरेशी. कोण आहे कवी? झहीर कुरेशी यांचा परिचय आता आपण बघणार आहे. तर बघून घ्या. जन्म 1950 गुना मध्य प्रदेश. परिचय यांचा जन्म 1950 बद्दल झालेला आहे. कुठे? गुणामध्ये, मध्य प्रदेश. यांची परिचय. आपकी रचनाएं अंग्रेजी, गुजराती, मराठी, पंजाबी आदि भाषाओं में अनुदित हो चुकी है. यांची जी रचना आहे ते अंग्रेजी, गुजराती, मराठी, पंजाबी या भाषातून अनुदित होऊन झालेली आहे. आपको इनकॉर्पोरेटेड सम्मान गोपाल सिंह नेपाली सम्मान प्राप्त हुए हैं. यांना 2 सम्मान प्राप्त झालेल्या आहेत. यांची प्रमुख कृतियां एक टुकड़ा धूप, लेखनी के स्वप्न, चांदनी का दुख, भीड़ में सबसे अलग, पेड़ तनकर भी नहीं टूटा इत्यादी आहेत. आता आपण पाहणार आहे यांच्या पद्धत संबंधी. बघून घ्या. प्रस्तुत दोहे में झहीर कुरैशी जी ने छोटे बड़े के भेद मिटाने, नफरत, स्वार्थ आदि छोड़ने के लिए प्रेरित किया है. आपका मानना है कि अनेकता में एकता ही अपने देश की शान है, अतः हमें मिलजुल कर रहना चाहिए. पद्य संबंधित कवी यांनी काय सांगितलेले आहे? पद्य संबंधित कवी यांनी सांगितलेले आहे की कसाप्रमाणे हे जे कुरेशी जी आहेत ते छोटे किंवा मोठे लोकांचा नफरत मिटवून त्यांना आदर करायचा किंवा प्रेम करायचं आणि एकतामध्ये राहायचं जे विशिष्ट चांगले देत आहे ते असाप्रमाणे देत आहे. कळलं की नाही? हो. तर आता आपण पाहणार आहे कविता. तर चला बघून घ्या. बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे तुम्हाला. नाही करणार तर तुम्ही पुन्हा विचारू शकता. बघा. वो छोटा मैं हूं बड़ा, ये बातें निर्मूल, उड़कर सिर पर बैठती नीच पैरों की धूल. काय म्हणतात की, नीट प्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी की बघा, वो छोटा मैं बड़ा, ये बातें निर्मूल, उड़कर सिर पर बैठती नीच पैरों की धूल. इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणतं की इतर स्वतःला मोठे समजतात. इथे स्वतःला मोठे समजतात. छोट्या छोट्या गोष्टी आहे त्यांना समजणे म्हणजे खैराताचा चर्चा आम्ही त्यांचा त्याग करतो. आवश्यक धूळ आपण कधीही विसरू नये. जेव्हा ती आमच्या डोक्यावर उडते तेव्हा आम्ही पायाने रेंगाळते. ती येऊन खाली बसली. कळलं की नाही? पुन्हा सांगत आहे मी. नीट प्रमाणे ऐकून घ्या. कवी काय म्हणतात की इतर जे स्वतःला मोठं म्हणतात किंवा मोठं समजतात, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायचा म्हणजे खैराताचा चर्चा आम्ही त्यांचा त्याग करतो. आणि आवश्यक धूल आपण कधीही विसरू नये. कारण की जेव्हा आकाशात वारा अडतो तेव्हा हा धूळ आमच्या डोक्यावर उडतं आणि तेव्हा आम्ही पायाने रंगडतो. ती येऊन खाली बसतं. कळलं की नाही? हो. आता आपण दुसरा पाहणार. नीट प्रमाणे ऐकून घ्या. नफरत ठंडी आग है, इसमें जलना छोड़, टूटे दिल को प्यार से जोड़ सके तो जोड़. खूपच चांगली गोष्टी इथे कवीने म्हणाली आहे. नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. इथे म्हणाले आहे की द्वेष म्हणजे थंड अंगीसारखा. जे आपण एकमेकाशी द्वेष करते ते थंड अग्नीसारखा म्हणजे आग सारखा आहे. अग्नीसारखा द्वेष हे हळूहळू आपल्या आणि आपल्या व्यक्तिमत्वावर
आपल्या किंवा आपल्या व्यक्तिमत्वावर जडत राहतो. काय करतो? जडत राहतो. नकारात्मक प्रभाव ठेवते. म्हणून जे आपल्या बरोबर आहे ते नकारात्मक प्रभाव ठेवते. म्हणून इथे सांगितले आहे की आम्ही तिरस्कार करतो. आम्ही काय करतो? तिरस्कार करतो. टाकून घ्यावा. जे तिरस्कार आहे त्यांना टाकून घ्यावा. प्रेमची भावना असते त्यामध्ये बुडलेल्या व्यक्तीचा दुःख खायचा, सांगरातून बाहेर काढायचा सक्षम आहे. शक्य तितक्या सक्षम आहे. जितका तुमचा सक्षम आहे तितक्याच आपल्यापैकी आम्ही अगदी प्रेमाने मोडलेले जाणार आहे किंवा एकमेकाशी नातेवाईक किंवा एकमेकाशी प्रेम करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर अजून काय आहे बघून घ्या. पौधे ने बाटा नहीं नाम पुचकर फूल, पौधे ने बाटा नहीं नाम पुचकर फूल, हमने ही खोले बहुत स्वार्थ के स्कूल. आम्ही उघडले आहे जे खूपच स्वार्थातून स्कूल असं त्यांनी सांगितलेले आहे. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या. इथे काय म्हणाले आहे कवी? या प्रसंगातून किंवा या ओळीतून म्हणतात की बागामध्ये निरनिराळ्या प्रकारची जे फुले उगतात किंवा फुले उमलतात, निसर्ग त्यांचं नाव विचारून एखादा झाडाला फूल देत नाही. निसर्ग त्यांचं नाव विचारून एखाद्या झाडाला फूल देत नाही. ते असं नाही म्हणतात की तुम्ही कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या फुलाचा आहे असं विचारून त्यांना नाव नाही देत नाही. उलट ती फुकट्या हाताने सर्व भरभराट होते आणि काय सांगत आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. आपण स्वार्थी भावाने ग्रस्त मनुष्य आहेत आणि हा आपल्या प्रत्येक कामात स्वार्थ प्रथम येतो. तर याबद्दल आपल्याला स्वार्थ नाही करायचा आहे, एकमेकाशी बोलायचं आहे किंवा कार्य करायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, आता अजून काय आहे बघून घ्या. बघा, धर्म अलग है भाषा फिर भी हम सब एक है, विविध रंग करते नहीं हमको कभी अनेक. आता इथे म्हणाले आहे की आपल्या जे धर्म आहे, कवी काय म्हणता आहे नीटप्रमाणे ऐकून घ्या. कवी म्हणतात की आपल्या देशात अनेक धोके स्वीकारले जातील आणि लोक येथे राहतात तसेच असंख्य भाषा आणि असंख्य भाषाच्या किंवा असंख्य धर्माचा लोक इथे राहत आहे, वेळी बोलत जात आहे आणि जो बोली आहे ते बोलत जातात आहे. तथापि आम्ही सर्व भारतीय आहोत. आम्ही सगळं काय आहे? भारतीय आहे. त्यांचं धर्म किंवा भाषा किंवा रंग किंवा काहीही असो, त्यांचा धर्म किंवा भाषा हे सगळं वेगवेगळे आहे, परंतु आपण घटकाचा आपल्याला एकाचा परिणाम होत नाही. आपण एकच घटकात आहे आणि त्यांचा परिणाम आपल्याला होत नाही असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, आता आपण म्हणतो बघा, जो भी करता प्यार वो पा लेता है प्यार नकद का काम है रहता नहीं उधार. तर याप्रमाणे इथे काय म्हणाले आहे नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. बघा, प्रेम म्हणजे प्रेम काय आहे? प्रेम बदलाची भावना असते. प्रेम जे आपण एकमेकाशी करत आहे, जे आपला व्यवहार आहे ते एकमेकाशी बदलाची भावना आहे. म्हणजे आपण प्रेमात कसे वागतो, प्रतिसाद कसे आपण वागत आहे हे प्रतिसाद ते फक्त आम्हाला प्रेम देतो. काय देते? ते फक्त आम्हाला प्रेम देत आहेत. प्रेमामुळे सौंदर्य सुंदर आहे. प्रेमामुळे सौंदर्य काय आहे? खूपच सुंदर आहे.
आणि ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याला त्यांच्या भावना सापडतात. तो तत्वीर प्रेमांना प्रतिसाद देत आणि व्यक्त करत आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. जर्रे जर्रे में खुदा, कण कण में भगवान, लेकिन जर्रे को कभी अलग न कण से करो, कण से मान. आता इथे खूपच चांगली प्रमाणे म्हणतात आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या. कवी काय म्हणतात की देव या जगाचा दागिन्याचा मध्य आहे. कवी म्हणतात आहे की देव या जगाचा दागिना मध्य आहे. त्यांच्या जे प्रकारे आहे, या जगाचा प्रत्येक कणात देव भिन्न आहे. या प्रकार प्रत्येक कण म्हणजे पथरामध्ये देव भिन्न भिन्न आहे. आपल्या माणसाले ते गुर आणि पफ हे माहित असले पाहिजे. देव आणि देव एकमेकापासून विभक्त नाहीत. दोघाहीमध्ये फरक नाही आहे. ते एकमेकापासून भिन्न आहोत समजून पाहिजे. ते एकमेकापासून भिन्न आहे किंवा वेगवेगळे आहे ते आपल्याला समजून पाहिजे आहेत. कळलं की नाही? हो. अजून काय आहे बघून घ्या. बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या. इसलिए हम प्यार की करते साज संभार, नफरत से नफरत बढ़ते हैं, प्यार से प्यार. इथे कवीने खूपच चांगल्या प्रमाणे एक गोष्टी सांगितलेली आहे, ते नीट प्रमाणे ऐकून घ्या. काय सांगितले आहे? कवी काय म्हणतं की आपण प्रेमाची भावना अनुभवली पाहिजे. म्हणजे कोमे जण्यांची परवानगी देऊ नये. प्रेम हाडातले पाहिजे. हा द्वेष हा नेहमीच तिरस्कार आहे. हा जे द्वेष आहे ते नेहमीच काय आहे? तिरस्कार आहेत. आपण कधीही विसरू नये की हाच प्रेम जन्म देत आणि प्रेमतून प्रेम वाढत जात आहे. प्रेम जेव्हा तुम्ही लोकांना प्रेम देणार तेव्हाही लोक तुम्हाला प्रेम देणार आहेत. आम्हाला प्रेम आवडते, ते आपल्याला तिरस्कार करत नाही. जेव्हा तुम्ही प्रेम करणार आहे किंवा लोकांना प्रेम व्यवहारातून बोलणार आहे तेव्हा लोक पण तुम्हाला प्रेम व्यवहारातून बोलणार आहेत, तुमचा तिरस्कार करणार नाही, असं त्यांनी सांगितले आहे. बघा, भाती भाती के फूल है, फल बगिया की शान, फल बगिया लगती रही मुझको हिंदुस्तान. इथे काय म्हणाले आहे नीट प्रमाणे ऐकून घ्या. बागात असलेली फळे आणि फुले आपले सौंदर्य वाढवतात. तसाच आपला प्रिय देश भारताही बागासारखा आहे, ज्यात विविध प्रकारच्या भाषा बोलणारा किंवा धार्मिक लोक जागीत आहे किंवा राहत आहे. त्यांचं कौतुक करायचा चला करू या, असं सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो. आता बघा, हम सब जिनके नाम पर लढते हैं हर बार, उसने सपने में कहा लढना है बेकार. इथे काय म्हणाले आहे? कवी म्हणतात की देवाच्या नावानं आपण वारंवार म्हणजे खूपच बार काय करत आहे? एकमेकाशी बोलत आहे की देव आपला आहे किंवा देव आपलाच भांडण करतो की देव आपला आहे किंवा देव आपला आहे, हे भांडणातून भांडत असं देव म्हणतात की लक्ष व्यर्थ आहे. हा जे तुम्ही करत आहे यांचं लक्ष काय आहे? व्यर्थ आहे. या युद्धातून तुमच्या नुकसान म्हणजे नुकसानही होणार, काही होत नाही, नुकसानही होणार आणि काही होत नाही. म्हणून आपल्या अभिमानाच्या नावाखाली लढायला पाहिजे, नाही की व्यस्त लढायचा तुमचा काही हक्क होणार आहे. कळलं की नाही? हो. आता अंतिम पंक्ती बघा. कितना अच्छा हो अगर जले दीप से दीप, ये संभव तब हो सके आए दीप समीप. नीट प्रमाणे ऐकून घ्या. कविताची अंतिम ओळी आहे.
कवी म्हणत आहे, कवी काय म्हणत आहे की सर्व, कवी म्हणत आहे सर्व देशवासी जर सर्व देशवासीय बंधुत्व असतील तर तू किती चांगला आहेस, तर तू किती चांगलाच आहे जळलेला दिवाप्रमाणे, किती कसं जळलेल्या दिवाप्रमाणे जे दीपमालिका बऱ्याच दिवे लावून तयार केली जाते आणि अशा प्रकारे सर्व धर्माच्या लोकद्वेष आणि संवेदना विसरतात आहे, एकमेकाशी जवळ या तर ही भावना खरी ठरते किंवा हा भावना खरी होणार आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो कविताबद्दल, की कशाप्रमाणे आपल्याला जे देश आहे त्यांचा वेगवेगळ्या लोक राहत आहे, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत आहे, विभिन्न लोक राहत आहे. तर याबद्दल आपल्याला देशासाठी प्रयत्न करायचा आहे, एकमेकाशी भांडण नाही करायचं, एकमेकाशी बोलायचं आहे. कधी असं झालेलं आहे तर ते समजून घ्यायचं आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. कळलं की नाही? हो.